गुड मॉर्निंग. अरे बापरे, कान टवकारले माझे तर. सगळे एनर्जेटिक दिसताय एकदम. हा, आनंदी आहेत सगळे. आनंदी, किती आनंदी? लय भयानक, खूप तर आदरणीय मचे सर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा कासार पिंपळगाव, महिला शिक्षक, इतर शिक्षक आणि बालमित्रांनो, आज मी या ठिकाणी एक छोटासा विषय घेऊन आलेलो आहे. तो विषय आहे नैतिक मूल्य. ओके, तर नैतिक मूल्य सगळ्यांना माहिती आहेत का? नाही, शाळेमध्ये झाले असतील नसतील. तर नैतिक मूल्य काय आहेत? कुणाशी कसं बोलायचं, हो की नाही? हसत हसत बोलायचं की रडत रडत बोलायचं? हा, मग माहिती आहे का तुम्हाला नैतिक मूल्य, हो की नाही? शाळेमध्ये कसं यायचं? छान स्वच्छ आंघोळ करून का पार्सल आंघोळ करून यायचं? केस कसे विंचरले? आता मला केस नाही येत, ते जाऊ द्या. केस कसे पाहिजे? विंचरलेले, मस्त चोपून चापून दिलेले, हो की नाही? तेल लावून. का असे विस्कटलेले केस? कसे पाहिजे केस? छान पाहिजे. ओके, तर मी का या ठिकाणी आलोय याकरता एक छोटस तुम्हाला म्हणजे माझं प्रेरणा सांगतो की या ठिकाणी मी का आलो. मध्यंतरी एक भयानक रोग आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये येऊन गेला. काय होता त्याचं नाव? कोरोना. कोरोनामध्ये शाळा चालू होत्या की बंद होत्या? आणि मग तुम्ही शाळेचा अभ्यास कसा करायचा? कशामध्ये? कशात करायचा? मोबाईल मध्ये ना. मग शाळेचा अभ्यास करायचा का मोबाईल पाहायचा? हो, खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं. शाळेचा अभ्यास करायचा. सगळ्यांनी शाळेचा अभ्यास केला. करोना निघून गेला, हो की नाही? आता पण तुम्ही मोबाईल मध्ये शाळेचा अभ्यासच करता का? खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं. शाळेचा अभ्यास किती करता? छोटासा. आणि मोबाईल किती पाहता? मोठासा, हो की नाही? शाळेचा अभ्यास किती वेळ करता? अर्धा तास. आणि मोबाईल किती वेळ पाहता? 2 तास. 2 तासाच्या पुढे कोणी बोलतंय का? 2 तासाच्या पुढे कोणी अभ्यास करतं का? मोबाईल वरती करतं नाही. काय अभ्यास करतो आपण मोबाईलवर? शाळेचा अभ्यास करतो. आणि मोबाईल वरती व्हिडिओ कोण कोण पाहतं? खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं. ज्याला 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 बोलायचं त्यांनी हात वर करा. आपण व्हिडिओ पाहतो ना, वेगवेगळे व्हिडिओ, पण अभ्यास करतो का? अभ्यास करतो का? नाही. मला सांगा, तुम्हाला मोठं झाल्यावर काय काय व्हायचंय? पोलीस. एका वेळी एकाने हा, एका वेळी एक जण. काय व्हायचंय? युपीएससी म्हणजे IPS ऑफिसर व्हायचंय, IAS ऑफिसर व्हायचंय, क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. अजून कोणी आहे का? दुसरं काय? कशामध्ये? मिलिटरी मध्ये, आर्मी ऑफिसर व्हायचंय. अजून आर्मी ऑफिसर व्हायचंय. अजून कोणी वेगळं? पोलीस व्हायचंय. अजून पोलीस, इंजिनियर व्हायचंय. अजून शिक्षक व्हायचंय. वा. डॉक्टर व्हायचंय. वा. शिक्षक व्हायचंय. वा. आणखी शिक्षक व्हायचं. आणखी वेगळं काहीतरी? सायंटिस्ट व्हायचंय. वा वा. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला कुठे जायचंय हे आपल्याला माहिती पाहिजे, हो की नाही? एक समोरून एक एसटी येते, त्या एसटीला पाटीच नाहीये. इकडे लक्षात आहे सगळ्यांनी? एक समोरून एक एसटी येते, लालपरी. त्या लालपरीला पाटीच नाहीये. कुठं जायचंय माहितीच नाहीये. तुम्ही त्या एसटी मध्ये बसाल का? नाही. का? कारण की तुम्हाला ज्या गावाला जायचंय त्या गावाला त्याचा बोर्ड त्या पाटीवरती, त्या एसटीच्या पाटीवरती नाहीये, हो की नाही? मग तुम्ही काय करणार? त्याला विचारणार, का रे बाबा एसटी कुठे जाते, हो की नाही? मग तो सांगणार अमुक अमुक गावाला जाते. मग तुम्हाला त्या गावाला जायचं असेल तर त्या गावामध्ये तुम्ही त्या एसटी मध्ये तुम्ही बसणार, हो की नाही? आता तुम्हाला काय व्हायचंय?
UPSC IPS ऑफिसर व्हायचंय, IAS ऑफिसर व्हायचंय, हा IPS व्हायचंय. बर 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 बस बस बस. ओके ओके ओके. मग पोलीस होण्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला आत्तापासून माहिती करून घ्यायला पाहिजे. डॉक्टर होण्यासाठी काय काय लागतं हे आत्तापासून माहिती करून घ्यायला पाहिजे, हो की नाही. सायंटिस्ट होण्यासाठी काय काय लागतं ते आत्तापासून माहिती करून घ्यायला पाहिजे, हो की नाही. कुठं जायचंय हे माहिती असलं की काय लागतं, कसं जायचं हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे, हो की नाही. तर आपण पोलीस झालो, आपण सायंटिस्ट झालो, आपण IPS ऑफिसर झालो, त्या 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 हुद्द्याला, त्या पोझिशनला तिथं राहण्याकरता कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करू. ते म्हणजे कोण? नैतिक मूल्ये. ओके. सगळ्यांना इंग्लिश येतं? ओके. माझ्या हातामध्ये काय आहे? वॉच. चला वॉचचं स्पेलिंग सांगा बरं. WATCH. प्रत्येक शब्दाला महत्व आहे. तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल त्यावेळेस तुम्हाला वॉच फ्रेमवर्क यूज करायचा आहे. वॉच म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे, हळूहळू एक एक शब्द सांगणार आहे. वॉच मध्ये पहिला W आहे. W म्हणजे वर्ड्स. तुम्ही काय बोलता, कसे बोलता, कुणाशी बोलता, किती बोलता, कधी बोलता, याचं तुम्हाला माहिती असायला हवी, हो की नाही, हो की नाही. कुठे बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं, याची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. W म्हणजे काय? वर्ड्स. आणखी शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं म्हटलं तर संभाषण कला, हो की नाही. संभाषण कला. संभाषण कला. कोण कोण भाषण करतं, कोण कोण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतं, हो की नाही. समोर येता, स्टेजवर येता, बोलता, इथं आल्यावर कसं वाटतं? धक 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 धक, हो की नाही. जो समोर कधीही आलेला नाही, जो समोर राहून कुणाशी बोललेला नाही, तो काय करतो? बोलतानी धक 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 धक, हो की नाही, होतं की नाही. सगळ्यात पहिल्यांदा स्टेजवरती आल्यावरती कसं होतं? धक 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 धक, होतं की नाही. मग ही धगधग धगधग कमी कशी होईल? ही धगधग धगधग कमी कशी होईल? जास्तीत जास्त भाषणामध्ये सहभाग घेतल्यामुळे, हो की नाही. समोर येऊन बोलल्यामुळे. परिपाठ. परिपाठामध्ये भाग कोण कोण घेतं? परिपाठामध्ये भाग घेतल्यामुळे, समोर येऊन बोलल्यामुळे, हो की नाही. वक्तृत्व स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धामध्ये काय लागतं? बोलण्याची कला लागते. मग काय बोलावं, कसं बोलावं हे माहिती आहे की नाही. हे माहिती करून घ्यायला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. मग काय करायचं? काय बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं, या गोष्टींबद्दल माहिती असायला हवी, हो की नाही. आता कोण कोण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणार? पुढच्या सगळे घेणार. काही जणांचं असं आहे भाग घेणार नाही, ठीक आहे. काही जणांचं असं आहे भाग घेणार, ठीक आहे. हे असं म्हणजे काय? मी येणार, मी म्हणणार गुड मॉर्निंग आणि जाऊन बसणार, हो की नाही. एक तर तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणार, नाही तर नाही घेणार. असं काय अर्धा हात? पूर्ण घेणार की नाही घेणार? ओके. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. वॉच मधलं दुसरं अल्फाबेट आहे ए. ए म्हणजे ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. काय? दृष्टिकोन. दृष्टिकोन कसा मिळवणार? दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची कला, हो की नाही. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची कला. तुम्ही सकाळी शाळेमध्ये आलात, शाळेमध्ये सगळीकडे सुट्टीवरून आल्यानंतर थोडासा कचरा पडलाय, मग तुम्ही काय करणार? कचरा गोळा करणार का? जास्त स्वतःला हे करणार, किती कचरा पडलाय शाळेमध्ये, काय आहे, कोणी लक्ष देत नाही, काय नाही,
आज माझा वार नाहीये स्वच्छता करण्याचा, मी स्वच्छता करणार नाही. याने काय होतंय, आपण आपल्याबद्दलचा एक नवा दृष्टिकोन तयार करतो. सतत वाई 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 रागाराग करायची. एखाद्याला खूप राग येतो, खूप राग येतो, इतका राग येतो हातामधल्या वस्तू, पाटी, पेन, पेन्सिल सगळं फेकून देतो. याने काय होतं, आपला दृष्टिकोन तसा बनतो, हो की नाही. आपण आपला दृष्टिकोन चांगला ठेवायला पाहिजे, हो की नाही. आपल्याला जर समजा डॉक्टर, इंजिनियर, आर्मी ऑफिसर, UPSC, IAS, IPS, सायंटिस्ट व्हायचं असेल तर आपल्याकडे दृष्टिकोन हवा, हो की नाही. दृष्टिकोन कसा येणार, दृष्टिकोन कसा येणार, एखाद्या गोष्टींची वारंवार प्रॅक्टिस केल्याने, हो की नाही. तिसरं अल्फाबेट WAT. टी म्हणजे टाइम, टाइम वेळ, टाइम मॅनेजमेंट, हो की नाही. दिवसाचे किती तास असतात, 24 तास. आपण किती तास झोपतो, 12 तास झोपतो. अरे बापरे, खूपच मोठा आहे. किती तास झोपायला पाहिजे, 7 तास, 7 तास ते 8 तास, हो की नाही. आपण किती तास झोपतो, 5 तास, 6 ते 8 तास झोपायला पाहिजे, ओके. अभ्यास किती तास करायला पाहिजे, किती तास, कमीत कमी 3 तास, कमीत कमी 3 तास. आणि सरांनी जर जास्त अभ्यास दिला तर 4 तास, हो की नाही. मोबाईल किती वेळ पाहायला पाहिजे, हा, मोबाईल कमीत कमी वेळ पाहायला पाहिजे, कमीत कमी वेळ. मोबाईल फक्त 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं पाहायला पाहिजे. आपण किती वेळ पाहतो, खोटं नाही बोलायचं, हा, खोटं नाही बोलायचं. मी पप्पांना फोन करून विचारेल नाही तर लगेच. किती, बरं, मोबाईल पाहता पाहता अभ्यास किती जण करतात, मोबाईल पाहता पाहता अभ्यास, मोबाईल पाहता पाहता कोण कोण अभ्यास करतो, सगळे जण करतात, हो की नाही. पण आपण मोबाईल पाहता पाहता खरंच अभ्यास करतो का, हो, खरंच करतो का. काय करतो आपण, टाइमपास. काय करतो, टाइमपास. कारण की आपण मोबाईल मध्ये अभ्यास करतच नाहीत, हो की नाही. सगळ्यांचं लक्ष इकडं, हो की नाही. आपण अभ्यास करत नाही. तर ज्याला ज्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय, ज्याला ज्याला आयुष्यामध्ये आर्मी ऑफिसर व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, एखादी मोठी पोस्ट काढायचे, तर त्याकरता वेळेचं नियोजन करायला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. किती जणांना असं वाटतं, मला कधी टाइमच पुरत नाही, माझ्याकडे कधी वेळच नाही. किती जणांना असं वाटतं, किती जणांना असं वाटतं, माझ्याकडे वेळच नाहीये, मला टाइमच पुरत नाही. किती जणांना असं वाटतं. मग काय करायला पाहिजे, वेळेचं नियोजन करायला पाहिजे. कोण कोण सकाळी लवकर उठतं, किती वाजता उठतात, 5. खोटं नाही बोलायचं. दररोज बस 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 बस. दररोज शाळा किती वाजता असते, 10 वाजता. मग शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर सगळं उरकलं पाहिजे, हो की नाही. शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर सरांनी जो गृहपाठ दिलेला आहे तो व्हायला पाहिजे, हो की नाही. मग सकाळी किती वाजता उठायला पाहिजे, लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे. मग किती वाजता झोपायला पाहिजे, अभ्यास करून लवकर लवकर झोपायला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. कारण की 8 तास झोप घ्यायची ना, 8 तास. किती झोपायचं, किती उठायचं, कधी उठायचं, अभ्यास कधी करायचा, या गोष्टीचं पूर्णपणे नियोजन पाहिजे, हो की नाही, हो की नाही. कोण कोण नियोजन करणार, आता सगळेजण करणार. पुढचं अल्फाबेट WATC. सी म्हणजे काय, कॅरेक्टर,
कॅरेक्टर 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 म्हणजे काय? चरित्र चरित्र. कुणा कोणाला राग येतो? खूप राग येतो, खूप राग येतो. एक गोष्ट सांगतो, सगळ्यांना आवडते गोष्ट. हा चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता. मग हा एकदा काय होतं, एका घरामध्ये एका छोट्या मुलाला खूप राग यायचा, खूप राग यायचा, इतका राग यायचा हातातल्या सगळ्या गोष्टी तो बाहेर फेकून द्यायचा. इकडे फेक तिकडे फेक. हातामध्ये उशी असली फेकून द्यायचा, हातामध्ये मोबाईल असला पप्पांचा लगेच फेकून द्यायचा. कोण कोण फेकतं मोबाईल? हा. तर राग आल्यावरती काय होतं, माणसाचं डोकं काम करणं बंद करतं, हो की नाही? राग आला की माणूस काही पण करतो. तर मग त्या पप्पानी काय केलं, त्या मुलांना एक चांगलं शिकवण्यासाठी त्या मुलाकडे एक छोटासा खिळ्याचं पाकिट दिलं. खिळे माहिती सगळ्यांना? खिळे. आणि एक छोटी हातोडी दिली. ओके, काय दिली? हातोडी. तर मग पप्पानी सांगितलं, हे बघ बाळा, तुला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तू काय करायचं, एक खिळा घ्यायचा आणि आपल्यासमोर जे झाड आहे त्या झाडाला खिळा ठोकून द्यायचा. काय करायचं, तुला जेव्हा जेव्हा राग येईल त्यावेळेस तो खिळा घ्यायचा, त्या हातोडी ना त्या झाडाला ठोकून द्यायचा. ओके. तर मग काय होतं, मुलाला राग येतो, खूप राग येतो. मग तो काय करतो, खिळा घेतो आणि त्या झाडाला ठोकून देतो. राग आला, खिळा घ्यायचा, झाडाला ठोकून द्यायचा. मग काय व्हायलं, राग येतोय, तो मुलगा खिळा घेतोय, झाडाला ठोकतोय. असं करत 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 त्याला त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला. काय असायचा कंटाळा यायला लागला? झाडाला खिळा ठोकायचा. कारण की हातोडी होती थोडी जड आणि त्याचे हात होते छोटे छोटे, बारीक बारीक, नाजूक नाजूक. मग त्याने काय केलं, कंटाळा केला, मला कधी राग येतोय ना, आता मला झाडाला खिळा ठोकायला कंटाळा येतोय, मग मी काय करणार, रागच नाही करणार. हळू मुलगा शांत झाला, मुलाला रागच येईना. मग काही झालं तरी मुलगा शांतपणे सगळं ऐकून घ्यायचा, हो की नाही? मग आता पप्पा म्हणले, आता तुला राग आला, तू झाडाला खिळा ठोकले, ते सगळं झाड भरून गेलं. मग तू आता एक काम कर, तुला ज्या ज्या वेळेस राग येतोय असं तुला वाटतंय, तर त्या वेळेस तो एक खिळा काढून घ्यायचा. काय करायचं? काढून घ्यायचा. मग असं काय झालं, पुढचा 1 महिना गेला, त्या झाडाला जेवढे खिळे ठोकले होते त्याने ठोकून 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 तो प्रत्येक वेळी काय करायचा, ज्यावेळेस त्याला राग यायचा पण तो राग दाखवायचा नाही, त्यावेळेस तो एक खिळा काढून घ्यायचा. काय करायचा? काढून घ्यायचा. असं करत 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 पुढचा महिना गेला. मग काय झालं, त्या झाडाला ठोकलेले सगळे खिळे काढून घेतले. मग पप्पाने काय केलं, मुलाला विचारलं, बाळा इकडे ये, अगोदर तुला खूप राग यायचा, मग तू काय करायचा, झाडाला खिळा ठोकायचा. नंतर तुझा राग कमी व्हायला लागला, मग तू काय केलं, झाडाचा खिळा काढून घेतला. पण झाडाला जे झालेलं छिद्र आहे ते बुजवता येत नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे मुलांनो. आपल्याला राग येतो, आपण हातातला मोबाईल फेकून देतो, मोबाईल खराब होतो, पण मोबाईल परत दुरुस्ती होईल याची गॅरंटी नाही. आपण बोलता बोलता रागामध्ये दुसऱ्यांना शिव्या देतो, आपण त्याला परत सॉरी पण म्हणतो, पण त्याने त्याचं दुखावलेलं मन परत काय होईल, सॉरी म्हणून ते दुखावलेलं मन परत आपल्याला जागेवर आणता येत नाही. मग आता तुम्हाला राग आल्यावर तुम्ही काय करणार, खिळा ठोकणार. राग शांत होण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला रागाचं नियोजन करावं लागेल, हो की नाही? आता पप्पांना सांगायचं नाही, मला हातोडी द्या, मला खिळा द्या, मला खिळा ठोकायचा आहे. ते येतील सरांकडे, सरांना म्हणतील मुलांना हे काय शिकवलं. ओके, तसं नाही करायचं, रागाचं नियोजन करायचं. राग आला तर राग शांत करायचा, हो की नाही? सगळ्यात पुढचं अल्फाबेट WATCH. एच म्हणजे हेल्थ. कोण कोण व्यायाम करतं?
कोण कोण कवायत करतं, कोण कोण पीटीचा तास घेतं, कोण कोण वॉक करतं, कोण कोण रनिंग करतं, कोण कोण खेळतं, हो की नाही? खेळायला पाहिजे की नाही? खेळल्यानंतर काय होतं? शरीर तंदुरुस्त राहतं, हो की नाही? कोण कोण सकाळी उठून सूर्यनमस्कार करतं, हो की नाही? व्यायाम करतं, हो की नाही? याने काय होतं? शरीर तंदुरुस्त राहतं, हो की नाही? आता एक मराठीमध्ये म्हण आहे किंवा वाक्प्रचार आहे, ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, असं करा सगळ्यांनी, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तो लात मारून तिथं पाणी काढू शकतो. ही फक्त म्हण आहे. भिंतीला जाऊन लात मारायची नाही लगेच. मग 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 काय होईल? अंगठा फुटून जाईल. भिंतीला जाऊन लात मारायची नाही. पण ही काय आहे? म्हण आहे. मनगटाची ताकद म्हणजे काय? मनगटाची ताकद म्हणजे काय? वॉच. समजलं ना? डब्ल्यू कसं बोलायचं, त्याच्याकडे संभाषण कला आहे, त्याला कसं बोलायचं माहिती आहे, ज्याच्याकडे दृष्टिकोन आहे, ज्याच्याकडे वेळेचं नियोजन आहे, ज्याचं चरित्र चांगलं आहे, ज्याच्याकडे तब्येत चांगली आहे, तो माणूस त्याने ठरवलेली गोष्ट करू शकतो, हो की नाही? आता सगळेजण वॉच फॉलो करणार का? सगळेजण चांगलं बोलणार का एकमेकांशी? का शिवाय देणार एकमेकाला? नाही ना? सगळेजण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करणार का? सगळेजण सुविचार म्हणणार का? हो की नाही? तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये येत आहे त्यावेळेस तुम्हाला किती खूप सारे संकट असतात, हो की नाही? कोणाच्या घरचे संकट असतील, कोणाची परिस्थिती बिकट असेल, हो की नाही? कोणी कोणी जाताना म्हणत असेल, अरे कशाला शाळेत चालला, शाळा शिकून कुणाचं काय होणार आहे, असं म्हणतं की नाही कोणी, हो की नाही? तरी पण तुम्ही शाळेत येता ना. काय येता? शिकायसाठी. काय शिकायसाठी? अभ्यास शिकायसाठी. अभ्यास शिकून पुढे काय होणार? तुम्हाला पाहिजे ते साध्य करणार, हो की नाही? हो की नाही? मग तुम्ही मोठा ऑफिसर होणार. पण ऑफिसर झाल्यानंतर, माणूस झाल्यानंतर तुम्हाला काय महत्वाचं आहे? नैतिक मूल्ये, हो की नाही? नैतिक मूल्य कोणते आहेत? याच्यापेक्षा दुसरे पण नैतिक मूल्य आहेत, पण हे 5 नैतिक मूल्य खूप महत्वाचे आहेत. संभाषण कला पाहिजे, दृष्टिकोन पाहिजे, वेळेचं नियोजन पाहिजे, चरित्र चांगलं पाहिजे आणि तब्येत चांगली पाहिजे, हो की नाही? हो की नाही? आता या सगळ्या गोष्टीवरती एक मी छोटंसं गाणं तयार केलं, आवडेल तुम्हाला ऐकायला, हो की नाही? गाणं तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. मी एकदा गाणं म्हणेल, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र गाणं म्हणायचं. अगोदर फक्त सर्वांनी गाणं ऐकायचं, हो की नाही? परिस्थिती अवघड, मन माझे सैरभैर, परिस्थिती अवघड, मन माझे सैरभैर, मी नाही शाळा बुडवणार, मी उठणार, मी लढणार, यशस्वी होणार, मी उठणार, मी लढणार, यशस्वी होणार. आता आपण शाळेत आलो, पण शाळेमध्ये वेगळं संकट आहे. गणित कळेना, विज्ञान समजेना, गणित कळेना, विज्ञान समजेना, इंग्लिश होई डोई जड. डोई जड म्हणजे काय? डोक्यावरती वजन, हो की नाही? गणित कळेना, विज्ञान समजेना, इंग्लिश होई डोई जड. मग तुम्ही काय करणार? प्रयत्नाने, सरावाने. काय करणार? प्रयत्नाने, सरावाने मी पुढे पुढे जाणार. काय करणार? प्रयत्नाने, सरावाने मी पुढे पुढे जाणार, मी उठणार, मी लढणार, यशस्वी होणार, मी उठणार, मी लढणार, यशस्वी होणार. आता प्रयत्न करतोय, पुढे पुढे जातोय, तरी पण कमी मार्क पडतात ना, हो की नाही? प्रयत्न करतोय पण तरी कमी मार्क पडतायत, अपयश येतंय, नापास होतायत, हो की नाही? त्या टायमाला मन कसं होतं? खूप वाईट वाटतं मनाला, हो की नाही? माझ्या मित्राला 90% पडले आणि मला 40% पडले. खूप वाईट वाटतं ना. मग काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे.
अपयश येईल मी खचून जाईल, मन खचत ना, अपयश येईल मन खचून जाईल, खंबीर मनाने मित्रांच्या साथीने सरांच्या आधारे मी पुढे पुढे जाणार, हो की नाही? मी उठणार मी लढणार यशस्वी होणार, मी उठणार मी लढणार यशस्वी होणार. आता आपण सर्वांनी हे गाणं म्हणायचं. गाणं तुम्हाला आवडलं ना सगळ्यांना, हो की नाही? आता सगळ्यांनी माझ्या पाठीमागे गाणं म्हणायचं, म्हणणार ना? पहिल्यापासून सुरुवात करायची. परिस्थिती अवघड मन माझे सैर भैर, मी नाही शाळा बुडवणार, मी उठणार मी लढणार यशस्वी होणार, मी उठणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार. गणित समजेना विज्ञान कळेना, इंग्लिश होई डोई जड, प्रयत्नाने सरावाने मी पुढे पुढे जाणार, मी उठणार मी लढणार यशस्वी होणार, मी उठणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार. अपयश येईल मन खचून जाईल, सरांच्या आधारे मित्रांच्या साथीने मी पुन्हा उभा राहणार, मी उठणार मी लढणार यशस्वी होणार, मी उठणार मी लढणार यशस्वी होणार. सगळ्यांना आवडलं गाणं? रोज हे गाणं स्वतःशी म्हणणार, रोज सकाळी उठल्या उठल्या असं गाणं म्हणणार. ज्या पण वेळेस तुम्हाला असं वाटतं की मला अपयश आलंय, मला कमी मार्क पडले, असं गाणं म्हणून आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा, हो की नाही? रोज आपला आत्मविश्वास अशा गाण्याने वाढवायचा. तर आपण काय शिकलो? शेवटाकडे येऊया. आता आपण काय शिकलो? आपण काय शिकलो? आपण नैतिक मूल्य शिकलो. नैतिक मूल्य कोणकोणते आहेत? खूप सारे आहेत. पण आपण नैतिक मूल्य कोणते शिकलो? वॉचचे. वॉच, हो की नाही? W स्टँड फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन, संभाषण कला, वक्तृत्व कला. आता सगळेजण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणार ना? गुड, कॉंग्रॅच्युलेशन. दुसरा दृष्टिकोन, ॲटिट्यूड, दृष्टिकोन. तिसरा WAT, टाइम मॅनेजमेंट, वेळ मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. C, चरित्र. राग आला तर हातातली गोष्ट फेकून द्यायची नाही, विचार करायचा, थोडं थांबायचं. आणि सर्वात महत्वाचं लास्ट अल्फाबेट हेल्थ, हो की नाही? हो की नाही? आता या 5 गोष्टींमध्ये समतोल राखणं खूप महत्वाचं आहे, हो की नाही? समतोल. एखादा जर आजारी असेल, एखादा मुलगा, एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याचा आवाज कसा असतो? एकदम बारीक. आपण विचारलं काय झालं? दुखतंय माझं, आजारी पडलो, हो की नाही? पण तो जर चांगला ठणठणीत असेल तर तो काय म्हणेल? काहीच नाही झालं, हो की नाही? याच्या उलट एखाद्याचं वजन खूप वाढलं असेल, खूप जड झाला असेल तर तो काय म्हणेल? ओय काय करतोय, काय चाललंय? तब्येत सांभाळली पाहिजे की नाही, हो की नाही? या 5 गोष्टीमध्ये समतोल राखणं खूप महत्वाचं आहे. बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं हे सुद्धा महत्वाचं
आहे. वेळ वाया जात असेल तर वेळेचा सदुपयोग करायचा. दिलेला अभ्यास वेळेवर करायचा. तर आजचं व्याख्यान आपण शेवटाकडे घेऊन जाऊया. ही जी 5 नैतिक मूल्य आहे ती मी माझ्या प्रोजेक्ट वॉचच्या माध्यमातून, म्हणजे जसे की छोटे छोटे विद्यार्थी आहेत जे 10वी 12वीच्या आतमधले किंवा 1ली ते 5वी या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्याची जनजागृती करण्यासाठी मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट वॉच. ओके. वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन मी या वॉच फ्रेमवर्कचा सध्या प्रचार करतोय आणि आपल्या शाळेमध्ये पागोरी पिंपळगाव शाळेमध्ये कासार पिंपळगाव शाळेमध्ये मुख्याध्यापक मचे सर यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.